दीपोलींच्या सुट्ट्यामुळे शिर्डीच्या साई दरबारी भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे। दीपावली आणि पाडवा संपल्यानंतर खरं तर सुट्ट्यांमध्ये धार्मिक तीर्थस्थळी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। शिर्डी भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेली आहे। मधल्या काळामध्ये अत्यल्प गर्दी जी होती ती शिर्डीमध्ये दिसून येत होती। फक्त विकेंडला साई दर्शनासाठी गर्दी होत होती। मात्र आता दीपावलीच्या सुट्ट्या सलग असल्यानं अनेक भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। साई मंदिर परिसरामध्ये देखील प्रसन्न वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। साई नामाचा जयघोष करत सर्वजण साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत। देशभरातूनच नाही तर विदेशातून देखील भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत पोहोचण्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। तर रस्त्यावर वाहतूक कोंडी जी आहे ती या गर्दीमुळं होताना आपल्याला सातत्यानं दिसून येतं आहे। एकंदरीत जर बघितलं तर हजारोच्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये आज दाखल झालेले आहेत। खरं तर दीपावली बाबांसोबत साजरी करावी असे या हेतूने अनेक भाविक शिर्डीत दीपावलीच्या निमित्ताने येत असतात। मात्र यावेळी पाडव्यानंतर जी आहे ती गर्दी पाहायला मिळते आणि व्यावसायिक असतील किंवा हॉटेल लॉज किंवा रेस्टॉरंट चालक असतील यामध्ये देखील आता उत्साह पाहायला मिळतो आहे आणि भाविकांच्या गर्दीने शिर्डी जी आहे आता दुमदुम गेल्याचं एकंदरीत चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।